शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश आणि भूमी आता देवापुढे नतमस्तक झालेले आहेत. आकाश म्हणतोय, माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या नशिबामध्ये जे काय आलं असेल ना, त्यासाठी देवा मी तुझी माफी मागतो. माझं काही चुकलं असेल, त्यांचं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. मी नाक घासायला देखील तयार आहे, पण आम्हाला माफ कर असं म्हणून खरोखर आकाश आता देवापुढे नतमस्तक झालाय आणि त्याने नाक घासायला सुरुवातच केलेली असते. तेवढ्यात एक फोन आलेला आहे. फोन आलेला पाहून आकाश खुश होतो, कारण फोन हॉस्पिटलमधून आलेला असतो. आकाश पाहतो आणि फोन उचलतो तेव्हा त्याला तिकडून आवाज येतो की मी हॉस्पिटलमधून बोलतेय. तुम्ही मुलीसाठी फोन केलेला होतात ना डॉक्टरांना, त्यांनी मला सांगितलंय की तुम्हाला फोन करायला. हे ऐकल्यावर आकाश आणि भूमी यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय, कारण याच तर गोष्टीसाठी ते इतके दिवस झालं त्रासून गेलेले होते आणि आता तोच नेमका फोन आलेला आहे. मुली आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन बाळाला आलेल्या आहेत, तुम्ही त्वरित इथं या असं त्या नर्सने त्यांना डायरेक्ट सांगून टाकलेलं आहे. तेव्हा आकाश आणि भूमी जाम खुश झालेत. याच तर क्षणाची ते वाट पाहत होते आणि तो क्षण आता त्यांच्या समोर येऊन थांबलेला आहे. आजी देखील खुश झाल्यात. देवानं आपल्याला अगदी प्रसादच दिला. देवाची कृपा आपल्यावर भरमसाठ आहे हे त्यांच्या देखील लक्षात आलंय. आकाश अगदी आनंदातच त्यांना सांगतोय की हो, आत्ता आम्ही त्वरितच निघतो आणि तिकडे येतो. आकाशनं ते सगळं बोलत असताना भूमी देखील त्याच्याकडे पाहत असते आणि आता भूमीला देखील समजलंय की आपलं बाळ जे अंमलीकडे आहे त्याला भेटण्याची वेळ आता आलेली आहे. आपल्याला देव प्रसन्नच झालेला आहे. आता आपण अजिबात एक क्षणाचाही विलंब न करता पळत पळत जाऊन आपल्या बाळाला अंमलीकडून घ्यायचं, असाच विचार आता भूमीने केलेला असतो आणि भूमीचा तो आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत असतो. आकाश, पटकन चल बरं, आता मला एक क्षणाचाही विलंब करायचा नाही. मला माझं बाळ पाहिजे. काही केलं मला त्याला माझ्या मिठीत घ्यायचंय, त्याला माझ्या कुशीत घ्यायचंय. पटकन चल असं म्हणून देवाला नमस्कार करून ते दोघेही आता धावत पळत हॉस्पिटलकडे चाललेले आहेत. आता आजीने देखील देवापुढे हात जोडलेले आहेत. देवा, खरंच अरे, तुझी कृपा अपरंपार आहे. एकदा तू काय चांगलं करायचं ठरवलंस की करतोच असं म्हणून त्यांनी देखील हात जोडलेत. आकाश आणि भूमी अगदी वाऱ्याच्या वेगाने हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत आणि गेल्या गेल्यास त्यांनी एका नर्सला विचारले की अमूल्य आलेल्या होत्या ना, त्यांचं बाळ कुठं आहे? आणि नर्सला नक्की कळत नाही हे कोणाविषयी बोलतायत. ते म्हणतात, तुम्ही ना जरा पलीकडं तिकडं जाऊन चौकशी करा, म्हणजे तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती मिळेल." आकाश आणि भूमीला समजले की या नर्सला नक्की काय समजलेलं नाहीये. त्यानंतर ते दुसऱ्या एका व्यक्तीला विचारतात. तो म्हणतो, हां हां, तिकडे जावा, तिकडे कदाचित ते असतील. आकाश आणि भूमी बघतात की त्या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे. बरोबर भूमीचं लक्ष अंमलीकडे गेलेलं आहे. अंमलीच्या हातामध्ये बाळ आहे आणि ती काउंटरवर दुसऱ्या कोणाला काहीतरी बोलत आहे. बास, याच तर क्षणाची भूमीने वाट बघितलेली होती. आता त्या अमूलीच्या हातातलं बाळ आपण विस्कावून घ्यायचं आणि आपलं बाळ आपल्या उराशी धरायचं असा विचार करून भूमी आकाशला म्हणते, आकाश, ती बघ, ती अमूली तिथं उभा आहे. अमोली समोर कोण पलीकडं तोंड करून उभा असते. तिला माहिती नसतं की पाठीमागून भूमी आलेली आहे आणि भूमीचं हे बाळ आहे. पण आता भूमी क्षणाचा विलंब न करता पळत जाऊन तिच्या हातातलं बाळ विस्कटून घेते आणि माझं बाळ क्षितिजा, किती दिवस झालं ग तुझी वाट पाहत होते असं म्हणून त्या क्षितिजाला आपल्या उराशी अगदी घट्ट धरून ठेवते. माझं बाळ मला मिळालंच, ईश्वराची माझ्यावर किती मोठी कृपा आहे असं म्हणून तिला खूपच आनंद झालेला असतो. त्या बाळाला जवळ घेऊन, इतके दिवस कुठे गेला होतास, तुला आईची आठवण येत नाही का रे, असं ती बोलत असते. आकाश मात्र तिच्या पाठीमागच उभा असतो. आकाश तिला सांगत असतो की अगं भूमी, इकडं बघ मी काय म्हणतोय ते ऐक जरा. पण भूमीला मात्र काहीच ऐकण्याची इच्छा नसते, नव्हे तिला काही ऐकूच येत नसतं. आकाश, आपली प्रतीक्षा आता पूर्ण झालेली आहे. आपली क्षितिजा आपल्याला मिळाली आकाश. आता आपलं स्वप्न पूर्ण झालं. आता मी हिला कुठं सुद्धा जाऊ देणार नाही आणि अजिबात सोडणार नाही असं ती बोलत असते. तेव्हा आकाश म्हणतो, अगं भूमी, जरा इकडं बघ मी काय सांगतोय ते. कारण ती व्यक्ती अमोली नसते. ती दुसरीच एक अमोलीसारखी दिसणारी व्यक्ती असते आणि तिचं बाळ भूमीने चक्क काढून घेतलेलं असतं आणि ती व्यक्ती त्रस्त झालेली असते. या बाईला काय झालंय? या बाईनं माझं बाळ का काढून घेतलं? असं ती आकाशला विचारत असते. भूमी जेव्हा त्या बाळाकडे पाहते तेव्हा तिला समजतं की ही तर क्षितिजा नाहीये,
हे तर दुसरंच कुणाच तरी वेगळंच बाळ आपण काढून घेतलेलं आहे असं तिच्या लक्षात येतं. आणि मग भूमीचा चेहरा एकदम पडतो. कारण आमोली नाही आहे, म्हणजे ही आपली क्षितिजा पण नाही आहे. आपण दुसऱ्याचंच बाळ घेतलेलं आहे आणि आपली प्रतीक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही हे तिच्या लक्षात येतं. सदर व्यक्ती लगेच भूमीकडचं ते बाळ काढून घेते आणि म्हणते, माझं बाळ मला द्या. आता भूमीला ते देणं भागच असतं. आकाश म्हणतो, थांब, असं तू लगेच हिंमत हारू नको. अमूल्य आसपासच असणार आहे. आपण लगेच तिच्यापर्यंत पोहोचूया. काहीच काळजी करू नको. आपण एखाद्या नर्सला विचारूया. फोन केला होता ना, त्याच नर्सला विचारूया. तीच नर्स आपल्याला व्यवस्थित माहिती सांगेल. असं म्हणून ते त्या नर्सपर्यंत पोहोचलेले असतात. नर्स त्यांना म्हणते की अमूली ना, अहो आत्ता तुम्ही मला वाटते 2च मिनिटाचा उशीर केला. जस्ट त्या हॉस्पिटलच्या बाहेरच पडलेल्या असतील. का उशीर केलात तुम्ही? पटकन तुम्ही जर का त्यांना बाहेर गेलात ना तर पकडू शकाल. मला वाटतं त्या पार्किंगपर्यंतच पोहोचू शकल्या असतील. त्याच्यापेक्षा जास्त लांब त्या गेलेल्या नसतील. पटकन जा आणि अमूलीला पकडा असं त्या व्यक्तीनं सांगितलेलं असतं. आता त्यांना समजलंय की आपल्याला अमूलीला पकडायचं असेल तर पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगानं पार्किंगपर्यंत जाणं गरजेचं आहे. पार्किंगपर्यंतच अमूली पोहोचलेली असणार आहे. म्हणजे आपण त्वरित जाऊन तिला पकडू शकतो आणि आपलं बाळ मिळवू शकतो. आकाश, पटकन चल, आता कसलाही उशीर लावू नको असं आकाशला भूमी सांगते आणि दोघंही पळत सुटलेले आहेत. आता पार्किंगमध्ये जायचं आणि अमोलीला पकडायचं आणि आपलं बाळ आपल्या ताब्यात घ्यायचं एवढा एकच विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे. पार्किंगपर्यंत ते पोहोचतात आणि इकडं-तिकडं पाहायला लागतात. अमोलीची गाडी कुठं आहे? अमोली कुठं आहे? आपलं बाळ कुठं आहे? असं ते पाहत असतात. पण त्यांना अमोली मात्र अजून कुठेच दिसलेली नाही. अरे आकाश, इथपर्यंत पोहोचली असेल ना ती? का निघूनच गेली असेल रे? असा प्रश्न आता भूमीने आकाशला केलेला असतो. आकाश म्हणतो, नाही गं, आपण खूप फास्ट आलोय. ती इथंच असेल कुठेतरी. एका व्यक्तीला आकाश विचारतो की अहो, आता बाळ घेऊन एखादी व्यक्ती तुम्हाला इथं दिसली का? तर तो म्हणतो, नाही हो, मला कोणी दिसलं नाही. भूमी म्हणते, आता काय करायचं? अमोली तर कुठेच दिसत नाहीये. इथंच असेल ना रे ते आकाश? आकाश म्हणतो, अगं इथंच असेल, आपण शोधूया. आणि ते सैरभैर होऊन सर्वत्र पार्किंगमध्ये अमोलीला शोधू लागतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अमोली इथं पण नाहीये. अमोली इथून पण निघून गेलेली आहे. तेव्हा भूमी चिडते आणि म्हणते, हे मुद्दाम करायला लागले का रे? तिला माहीत असेल का आपण इथं आलेलो? आणि आपण इथं आलोय हे समजल्यामुळंच ती पळून गेली असेल का? पण कुठं जाणार आहे बघूया. घरीच गेली असेल ना? चल आकाश, आत्ताच्या आत्ता आपण तिच्या घरी जाऊया. असं म्हणून ते दोघेही आता तिच्या घरी निघालेत. इकडे हॉस्पिटलमध्ये रागिनी पोहोचलेली आहे. रागिनीच्या हातामध्ये एक लिफाफा आहे आणि तो लिफाफा ती त्या नर्सला देते. ज्या नर्सने आकाश आणि भूमी यांना फोन केला होता की तुमचं बाळ आणि अमोली हे हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. आणि हसत हसत ती नर्स म्हणते, अहो, एक फोन करण्याचे एवढे पैसे तुम्ही मला द्याल माहीत नव्हतं. आता मला तुम्ही कधीही फोन करायला सांगा, मी नक्की फोन करू शकते. रागिनी म्हणते, अगदी, मी तुला काम असलं की नक्की फोन करेल. पण याबाबत कोणाला काहीही सांगायचं नाही बरं का, असं रागिनीनं सांगून ठेवलेलं असतं. तेव्हा ती नर्स म्हणते, अहो कशाला सांगाल मी? एवढ्या एका साध्या फोनचे तुम्ही एवढे पैसे देताय, त्यामुळंच तर मी हे पैसे घेऊन आता तुमचं काम करायला तयार झालेले आहे. रागिनीने हा सगळा डाव साधलेला आहे. रागिनीने त्या नर्सला फोन करायला सांगितलेलं असतं की अमूल्य हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि ती बाळाबरोबर आहे. असा खोटा मेसेज मुद्दाम आकाश आणि भूमी यांना तिने दिलेला असतो. आणि त्यानंतर रागिनी हसत असते. रागिनी म्हणते, भूमी, तुला असं तडफडवताना मला किती आनंद होतोय ना, ते फक्त मलाच माहिती आहे. तू माझ्या मागं लागली होतीस ना, माझी हेरगिरी करत होतीस ना, आता बघ मी तुझे काय हाल करते. तुला नाही जर का वेडं करून सोडलं ना, तर मी सुद्धा नावाची रागिनी नाहीये, असा शब्द ती स्वतःशीच बोलत आहे. आता तुला अशी सैरभैर करते ना, म्हणजे तुला कळेल की या रागिनीच्या नादी लागल्यावर काय होत असतं ते. तू माझ्या मागं लागली होतीस ना आणि माझ्या मागं तुझा ससेमिरा लावला होतास ना. थांब, आता तुझी चांगली खोड मोडते. तू सारखं बाळ करते ना, ते तुला कधीच मिळू न देण्याचा चांगला प्रयत्न मी करून ठेवणार आहे. आता तू काहीच काळजी करू नको, बघ मी काय करते, असं ती स्वतःच्या मनाशी बोलत असते. तेव्हाच यशपालने मात्र तिला पाहिलेलं आहे. यशपालने पाहिले की एका नर्सला रागिनीने पैसे दिलेले आहेत आणि त्या गोष्टीचे पुरावेच आता यशपालने तयार करून ठेवलेले आहेत. कारण मला भूमीने मदत केलेली आहे, त्यामुळे हे सगळे पुरावे मी एकत्र करणार आहे, असं तो मनाशी म्हणतोय. आणि आता हे सगळे पुरावे मी भूमीला कधी देणार ते मी ठरवणार.
कारण तू माझ्या जीवावर उठली होती ना, आता यशपाल काय करू शकतो ना, ते तुला मी दाखवतो रागिनी, असं यशपाल मात्र स्वतःच्या मनाशी बोलत आहे आणि त्याने फाईलच तयार करून ठेवलेली आहे. तर इकडे भूमी आणि आकाश मुलीच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. आकाश पटकन गाडीतून उतर आणि चल लवकर. ती घरात जायच्या आत आपल्याला तिला पकडायचं आहे, असं दोघं ते विचार करतायत. आकाश देखील म्हणतोय, हो पटकन चल. आता ती घरामध्ये पोहोचलेली नसेल, असं म्हणून जेव्हा ते गाडीतून उतरतात आणि घरापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांना अजून एक मोठा धक्का बसलाय. आमोली पोहोचलेली नाहीये. आमोलीच्या घराला भलं मोठं कुलूप लावलेलं आहे. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न आता आकाशला भूमीने केलेला आहे. आता ती आपल्या समोर तर होती ना, मग ती घरी कसं काय पोहोचली नाही आणि घराला कुलूप कसं काय आहे? आकाश, आता माझं डोकं फिरलंय. मी या अमोलीला अजिबात सोडणार नाही. अमोली आत तर नसेल ना? ती हे सगळं मुद्दाम तर करत नसेल ना? तिला समजलेलं असेल का की बाळ आपलं आहे आणि त्या बाळाला आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही? असं जर का ती करत असेल तर तिला हिसका दाखवते ही भूमी कोण आहे ती. ती एका आईच्या भावनांशी खेळते ना, तर आई काय करू शकते ना, हे तिला मी आज दाखवते. आत्ताच्या आत्ता मला माझं बाळ पाहिजे, नाहीतर काही खरं नाहीये. असं काय काय भूमी बोलायला सुरुवात करते. भूमी भयानक हायपर झालेली आहे. भूमीचा आता स्वतःवर कंट्रोल राहिलेला नाहीये. तिला फक्त बाळाला बघायचंय. आमोली जे काय खेळ करते त्या खेळाला आता भूमी त्रासून गेलेली आहे. या आमोलीला मी सोडणार नाही. ती माझ्या भावनांशी खेळतेय, माझ्या बाळाबरोबर खेळतेय. आता हे काही खरं नाही. आकाश, आता हे काही खरं नाहीये, असं म्हणून भूमी दरवाजाजवळ, परत खिडकीजवळ, खिडकीजवळून दरवाजाजवळ असं सर्वत्र नुसतं एरझाऱ्या घालतेय. तिला असं वाटतंय की कदाचित आमोली आतमध्येच आहे आणि जाणीवपूर्वक तिने बाहेरून दरवाजा बंद केलाय. आकाश, मला हे दार उघडलं पाहिजे, मला खिडकी उघडली पाहिजे, मला आतमध्ये गेलं पाहिजे, मला माझं बाळ पाहिजे, मला त्याला मिठी मारायचे, मला त्याला कुशीत घ्यायचंय. असं काय काय ती बोलायला लागलेली आहे. आकाश तिला सावरतो. भूमी, हो हो, बाळ आपलंच आहे. जरा थोडंसं स्वतःवर कंट्रोल ठेव. आताची वेळ खूप अवघड आहे. भूमी, आतमध्ये कोण आहे का नाही आपल्याला माहिती नाही. थोडंसं ऐक, असं तो म्हणतो. पण भूमी मात्र बेशुद्ध पडलेली आहे. भूमीला मोठा धक्का बसलेला आहे. आकाश तिला घेऊन आता घरी आलेला आहे. भूमी कशी तरी शुद्धीवर आलेली असते. डॉक्टर आलेले आहेत आणि तिला चेक करतायत. भूमी मात्र शून्यात कुठेतरी हरवून गेलेली आहे. कोणाशीही एकही शब्द ती बोलत नाहीये. डॉक्टरांनी तिची चेकिंग केलेलं आहे आणि डॉक्टर म्हणतायत भूमीची परिस्थिती नाजूक झालेली आहे. आता त्यांच्याकडं चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. आकाश म्हणतोय, पण त्या अजिबात बोलत नाहीत. डॉक्टर म्हणतात की त्यांना मोठा धक्का बसलाय. तुम्ही आता त्यांना काही वाईट वाटणार नाही असं त्यांच्याशी बोला. आता आकाशला समजलंय की भूमीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं होऊ लागलेलं आहे. पहिल्यांदा देखील जेव्हा बाळ तिला मिळालेलं नव्हतं तेव्हा तिचं मानसिक संतुलन ढळत होतं आणि आता तसंच व्हायला लागलेलं आहे. आकाशला आता भूमीची खूपच काळजी वाटते. कारण अमोली बाळाला घेऊन कुठे गेलेली आहे काही कळत नाहीये आणि भूमीला मात्र आता बाळ पाहिजे. मागच्या वेळेस किमान तिला बाळ दिसत तरी होतं, त्यामुळं ती जरासं व्यवस्थित राहत होती. पण आता बाळ तिला दिसतच नाहीये आणि त्यात तिला समजलं की बाळ तिचंच आहे, तरी देखील अमोली तिच्यापर्यंत बाळाला पोहोचू देत नाहीये. या गोष्टीचा धक्का तिला बसलाय आणि त्यामुळंच ती अशी शून्यात हरवल्यासारखी करतेय, असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर निघून जातात, पण आता आकाशच्या पुढं मोठा प्रश्न पडला आहे की आता भूमीला बाळापर्यंत कसं पोहोचवायचं किंवा त्या बाळाला भूमीपर्यंत कसं आणायचं, हे आता आकाशला कळत नाही. आकाश भूमीच्या समोर बसतो आणि भूमीला समजावून सांगू लागतो, भूमी, जरासं शुद्धीवर ये आणि मी काय म्हणतोय ते बघ. नीट ऐक. हे बघ, बाळ आपलं आहे आणि ते आपल्यालाच मिळणार आहे. पण त्यामध्ये काही काळ जाणार आहे असं वाटतं. पण तू अजिबात स्वतःचा समतोल जाऊ देऊ नको. आत्ताची वेळ कठीण आहे. भूमी, तू तर समजदार आहेस की गं, असं आजी देखील सांगत आहेत. तू अगदी एकदम कणखर राहा, सगळं काही नीट होईल. तर मानसी हे सगळं सोडून जरासं तिला अजून व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, तुला काय आवडतं का खायला ते करते. तुला मुगाचं वरण आवडतं ना, ते वाटल्यास करून देते. पण तू जरा इकडे लक्ष दे. भूमी, ऐक ना गं. असं बरंच काही ते तिला बोलण्याचा आणि बोलतं करण्याचा प्रयत्न करतायत. पण भूमी मात्र कोणालाच एक शब्द देखील बोलत नाहीये. सगळ्या गोष्टी भूमीच्या कानावर पडतायत, पण त्या गोष्टी तिच्या मेंदूपर्यंत मात्र पोहोचू शकलेल्या नाहीयेत. रागिनी आता घरी आलेली आहे. रागिनीला
अगदी आनंदी आनंद झालेला आहे. कारण तिला जे करायचं होतं त्यात ती 100% यशस्वी झालेली आहे. पौर्णिमा लगेच तिच्याजवळ येते आणि म्हणते, "म्हणजे हा सगळा प्लॅन तुमचा आहे. तुम्हीच अमूलीला गायब केलेलं आहे ना? मला वाटलंच होतं हे सगळं तुम्हीच केलेलं असणार आहे." तेव्हा रागिनी म्हणते, "नाही गं, ती अमोली कुठे गेली ना ते काय कळायला माहीत नाहीये. कदाचित ती स्वतःहूनच निघून गेलेली असेल किंवा काय तिचं झालं असेल ते होऊ दे. पण अमोलीनं मात्र अगदी आपल्या बाजूनं चांगलं काम केलेलं आहे बघ. आता ती अमोली या भूमीला वेड लावल्याशिवाय सोडणार नाही आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण पण भूमीला पुरतं वेडं करून टाकायचं. समजलं का तुला?" असं ती पौर्णिमाला सांगत आहे. पौर्णिमाचा तर आनंद आता गगनात मावेनासा झाला. कारण पौर्णिमाला तर हेच पाहिजे होतं, की ही भूमी वेडी झाली पाहिजे. पौर्णिमा म्हणते, "आता ना मी तुम्हाला पाहिजे ती मदत करते. फक्त तुम्ही मला सांगा, की या भूमीला कसं वेडं करायचं ते." रागिनी म्हणते, "लवकरच हिला ठार वेडं करून टाकूया. हे नुसतं बाळ बाळ म्हणते ना, ते बाळच तिच्यापर्यंत आपण पोहोचू द्यायचं नाही." पौर्णिमा म्हणते, "अगदी तुम्ही म्हणाल ना तसं मी करायला तयार आहे. पण ही भूमी अगदी ठार वेडी झाली पाहिजे. मला तिला आता वेडच लागलेलं बघायचंय." असं दोघीजणी बोलत आहेत. तर इकडे आकाश अजूनही चिंतातूर आहे. रात्र झाली तरी देखील भूमीने अजून अन्नाचा कण देखील खाल्लेला नाही आणि भूमी काहीच बोलत नाहीये. उलट भूमीच्या मनाचा समतोल पूर्णपणे जातोय. कारण ती पाळण्याच्या जवळ आहे आणि पाळण्यामध्ये एक बाहुली ठेवलेली आहे आणि त्या बाहुलीला ती झोका देत आहे. आकाशने भूमीसाठी जेवण आणलेलं आहे. "भूमी, जरा 2 घास खाऊन घे गं. सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाहीये." असं आकाश भूमीला सांगतोय. तर भूमी, "श्श, काही बोलू नका. तुम्हाला समजतंय ना, बाळ झोपलेलं आहे. किती मोठ्यानं ओरडता हो तुम्ही." असं म्हणून आकाशचंच तोंड बंद करत आहे. आकाश पाळण्यात पाहतो तर एक बाहुली ठेवलेली आहे. आकाशला समजतंय की भूमीचं नक्की काय चाललंय ते. आकाश भूमीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, की "अगं भूमी, तू एका बाहुलीशी खेळत आहे. पण जर का डायरेक्ट असं म्हणलं तर कदाचित तिच्या मनावर या गोष्टीचा परिणाम होईल. म्हणून तो म्हणतोय, बरं बाळ झोपलं असेल तर तू थोडंसं खाऊन घे." भूमी म्हणते, "अहो नाही, ते लगेच उठतं. मला त्याच्या जवळच बसायचंय. मी आता काहीच खाणार नाहीये. मला काहीच खाण्याची इच्छा नाहीये. मला माझ्या बाळाच्या समोरून अजिबात उठवू नका आणि मोठ्या-मोठ्यानं बोलू नका. तुम्हाला कळतंय ना, आपली क्षितिजा आली आहे. समजतंय ना तुम्हाला? मला आता तिच्यापासून अजिबात दूर जायचं नाहीये. देवाची किती मोठी कृपा झाली आहे बघा ना, आपली क्षितिजा आली आहे." असं म्हणून भूमी हसायला लागलेली आहे. भूमीचं ते हसणं पाहून आकाशला मात्र अगदी मोठा धक्का बसलाय. कारण आता भूमीचं संतुलन पूर्णपणे ढळतंय हे त्याच्या लक्षात येतंय. "भूमी, अगं जरासं जागं हो. मी काय म्हणतोय ते ऐक." असं तो भूमीला जागं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण भूमी म्हणते, "माझं बाळ जागं होईल बरं का. मग मात्र मी तुमच्यावर चिडणार." हे सगळं पाठीमागून मानसी आणि आजी देखील ऐकत आहेत. त्यांना भूमीचे तर वाईट वाटतंयच, पण आकाशचं देखील वाईट वाटत आहे. आकाशला आता भूमीला पण समजावून घ्यायचंय आणि भूमी मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. भूमी शून्यातच हरवून गेली आहे. ती तिच्या जगातून बाहेरच यायला तयार नाही. आकाश तिला अगदी समजावून सांगतोय, "भूमी, अगं जेवण करून घे. थोडंसं खाऊन घे भूमी. असं नको करू गं." असं तो तिला बोलतोय, पण ती मात्र ऐकत नाही. आता आजीने आकाशला हाक मारली असते. "इकडे ये रे आकाश." असं म्हणून त्याला जवळ बोलवून घेते. आकाश पाहतो की पाठीमागं मानसी आणि आजी आलेले आहेत. तो त्यांच्याकडे जातो. तर इकडं भूमी पाळण्याच्या जवळ पुन्हा एकदा येऊन बसलेली आहे. "माझं बाळ गं ते, माझं छकुलं गं ते. तू उठलास का? हां, पप्पाने उठवलं का तुला? नको हां उठू. झोप झोप बाळा." असं म्हणून ती पुन्हा त्या बाहुलीलाच झोपी घालवत आहे. आता आजी पाहते की आकाश आणि भूमी यांचं काय चाललेलं आहे ते. आकाशला आजीनं सांगितलंय की आता भूमीला जे करायचंय ना ते करू दे. आता तू तिला काहीच बोलू नको. अशाने जर तिचं मानसिक संतुलन ढळेल असं मला वाटतंय. त्यामुळं तिला जे वाटतंय ना आपण तसंच बोलूया. तिला योग्य वाटतंय आपण तसंच करूया. आकाश म्हणतोय, "असं केल्यानं तिची गोष्ट तिला खरी वाटत राहील. आपण तिला सत्य काय आहे ते समजावून सांगणं गरजेचंच आहे." आता मानसी आणि आजीला कळलं नाही की आपण नक्की काय करावं. आकाश त्यांच्यापासून निघून गेलेला आहे. "देवा, लवकरात लवकर भूमीला तिच्या बाळाला मिळव," असं ते म्हणतायत. तर इकडे पौर्णिमा अमोलीला फोन करते. अमोलीला फोन करून सांगूया की "अजिबात तू इकडे येऊ नको. जिथं असशील तिथंच राहा." यासाठी तिनं फोन केलेला असतो. पण पौर्णिमाचा देखील फोन अमोलीनं उचललेला नाहीये. नक्की ही अमोली गेली कुठं? असा प्रश्न आता तिला देखील पडलेला आहे.
इकडे बाळाला म्हणजेच भाऊलीला आता भूमीने उचललेलं आहे आणि ती त्याला खेळवत आहे. मानसी आणि आजी ते सगळं चित्र पाहतायत आणि भूमी त्यांना म्हणते, "बघा, माझं बाळ आहे ना, आता डोळेच मिटेना गेले. का असं करतो बाळा तू? आईकडे पाहतो का? इतके दिवस झालं आई दिसली नाही म्हणून तुला काळजी वाटते का? आईला डोळे भरून तुला पाहू वाटते का? बरं पहा." असं ती अगदी वेड्यासारखं बोलत आहे. आकाश आता अमोलीच्या घराच्या बाहेरच येऊन थांबलाय. नक्की यांचं काय चाललंय ना तेच बघतो. हे घरातून बाहेर येतायत का नाही ते बघतो. नक्की कुठे गेले असतील ते बघतो. यांच्या घराजवळून हलतच नाही, असं आकाशने देखील ठरवलंय आणि तो अमोलीच्या घराच्या बाहेरच येऊन बसलेला आहे. पण आता आकाश बाहेरून बसला तरी त्याला यांचा पत्ता मिळेल का? आणि त्याला कळेल का की खरोखरच ते आतमध्ये आहेत का बाहेर कुठे गेलेले आहेत? ते आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अमोली आता भूमीच्या समोर आलेली आहे आणि भूमीला समजलंय की अमोली कुठे गेलेली होती ती. आणि धावत पळत जाऊन भूमीने अमोलीच्या जवळचं आपलं बाळ म्हणजे तिची क्षितिजा हिला घेतलेलं असतं. तेव्हा अमोली तिच्या अंगावर जाते आणि म्हणते, "तुझं वेड अजून पूर्ण झालेलं नाही वाटतं. माझ्या बाळाला हात लावण्याची तू हिंमत कसं काय केली?" तेव्हा मात्र भूमी शांत बसत नाही. भूमी म्हणते, "हे बाळ तुझं नाही, हे बाळ माझं आहे आणि आता ते मी घेतल्याशिवाय राहणार नाही." तेव्हा अमोली म्हणते, "तुला वेड लागलंय का?" तेव्हा भूमी म्हणते, "वेड तुला लागला असेल. हे बघ, हे बाळ माझं आहे आणि आता ते बाळ मी मिळवल्याशिवाय राहणार नाही." हे ऐकल्यावर तर अमोलीच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. तिला कळलंय की हे बाळ आता भूमीचं आहे. पण आता भूमीला ते बाळ ती घेऊ देणार का? आणि जर का तिने घेऊ दिलं नाही तर भूमी आता अमोलीचे काय हाल करणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहेत. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.